तुमचे नातेवाईक प्रत्येक पदावर बसले पाहिजे। तुम्ही तुमचे वडील आमदार होते, तुम्ही आमदार होते, आता कायम स्वरूपी तुम्ही याच्यावर फोन लावून उच्चापती करा, त्याच्यावर उत्तर द्या, तेवढंच काम करा। तुम्ही यापुढे सरपंचाची जरी अपेक्षा केली तरी हा निलेश साबळे तुमच्या आगे उभा राहील। 100% तुमच्या पिढीला पुढच्या 3 पिढ्यांना कुठलं पद मिळवून देणार नाही एवढी मी नक्की काय करतोय, कारण तुम्ही खाण केलेलं या तालुक्याची। तुम्ही या तालुक्यामध्ये ती पाण्याची स्कीम आणण्यासाठी बडबड केली। तुम्ही सांगताय ज्या तालुका मुंबईला पाणी देतो त्या तालुक्याला तुम्ही नगरवरून पाणी आणण्याची स्वप्न पाहून त्या ठेकेदाराकडून लाखो रुपये करोडो रुपये तुम्ही अन्य मुख्यमंत्र्यांच्या कृपेने जमा केले स्वतःचं पोट भरण्यासाठी। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। या सभा मंचामध्ये बसले सगळे माझे बंधू भगिनी बाल मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। अनेक वक्त्यांनी सांगितलं निवडणूक हारलो, निवडणूक जिंकलो। मी अगदी तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुमच्या सर्वांच्या मेहनतीने आपण निवडणूक जिंकलो आहोत। आपण एका शेतकऱ्याचा मुलगा, आपल्या पाठीमागे कुठलाही पक्ष नाही, कुठल्याही संघटना नाही, आपल्याकडे बरोबर 38-40 पक्ष नाहीये किंवा आपल्याकडे गडगंज पैसाही नाही का प्रत्येक गावागावात एक कार्यकर्त्याला 5-10 लाख रुपये द्यायचे पैसेही नव्हते। आपण सर्वजण माझ्या माहितीप्रमाणे 2 महिन्यामध्ये किमान 3 टाइम आपण 5-10 वेळाही जेवलो नाही। पोटाला आपल्या भगिनी राहू दे, बांधावर राहू दे, जेवणही बाजूला ठेवून, पिण्याचं पाणीही बाजूला ठेवून दिवस रात्र समाजाच्या मतदानाबाबत गेल्या 15 वर्षातील सामाजिक कामाच्या आधारे मतदान करा अशा प्रकारची विनंती करत होतो। आणि शहापूरकरांचा तर मी शतशः आभारी। मी गंमत हरीच बोलतो, मी अगदी शहापूरकरांना सांगतोय की मी टिंगल नाही करत, मी खरोखर सांगतोय का माझ्या आई बाबा नंतर आणि या वर्षी हॉस्पिटलचं काम झाल्यानंतर माझ्या घराचं काम मी शहापूरमध्ये सुरुवात करणार आहे का मला शहापूरमध्ये माझ्या उर्वरित आयुष्यात घालायचं गोष्ट करायला लागते। आणि तुम्ही ती सिद्ध केलेली आहे का आज एवढा मोठा मताधिक्य आपल्याकडे कुठलेही पैसे नसताना, जातीवादीवरून वाद न करता, इथे अनेक प्रबळ लोक असताना, घरोघरी फिरत असताना, काही आमचे मित्र असतील, काही शत्रू असतील, परंतु ते जाऊन मगाशी अशोकवीरनी सांगितलं त्याप्रमाणे समाजामध्ये तेढी लावण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा एवढं चांगलं मताधिक्य आपल्याला मला अगदी एवढंच सांगायचं दादानो, निवडणुका या आपल्याला 100% समाजकारण करण्यासाठी लढायचे आहे। पण ती ग्रामपंचायत राहू दे किंवा खासदारकी राहू दे, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला जाऊन आपल्याला कुठला तरी सभापती व्हायचंय, माझ्या मुलाला सभापती करायचंय, माझ्या कार्यकर्त्याला करायचं आणि त्याच्याकडून 2 पैसे तिथे गाडीच्या डिझेल मधून खाता येतील असे उद्योग करण्यासाठी आपल्याला निवडणुका लढायच्या। आपल्याला निवडणुका या 100% प्रामाणिकतेने समाजाची सेवा करण्यासाठी लढायचं आहे। आणि ज्यांनी मदत केलेले इतर पक्षाचे सगळे आपले लोक आहेत त्या लोकांना प्रथम प्राधान्य आपल्याला द्यायचे की त्यांना येत्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समिती असतील, सरपंच असतील, ज्याने प्रामाणिकतेने स्वतःच्या पक्षाचे निष्ठा बाजूला ठेवून 100% आपल्या बरोबर राहिले त्या सगळ्या बंधू भगिनींना आपल्याला प्रथम प्राधान्य द्यायचं। निवडणुका येतच असतात, जिल्ह्यावरचे कार्यकर्ते सगळे 25-30 तुम्हाला आणखी भरपूर वेळ आहे। आणि आपल्यासाठी म्हणजे मी जर खासदारकीचा उमेदवार होऊ शकतो तर त्यापेक्षा मोठी निवडणूक तुम्हाला कुठलीही महत्वाची नाही। आणि निवडणुका या आपल्याला ठेके मिळवण्यासाठी नाही करायचे आहे। मगाशी कोणीतरी सांगितलं आदिवासी विकासच्या योजना काढण्यासाठी नाही करायच्या, तर आपल्याला गोरगरीब आदिवासींना न्याय देण्यासाठी। मला अत्यंत रविभाऊ दुःख वाटतं शहापूरकरांचं का ज्यांचे वडील उद्या आमदार होते, ते सुद्धा आमदार होते, मुलाला सभापती केलं होतं, त्यांनी या तालुक्यासाठी काय केलेलं? अगदी माझ्या सकट प्रत्येक ठेकेदाराला लाख रुपये दे, 2 लाख रुपये दे, फार कडकी लागले, थोडी अडचण आहे, निवडणूक आहे, 25 लाख द्या, 50 लाख द्या, इकडे द्या, याच्या व्यतिरिक्त त्याने आयुष्यभर केलंय का? 2 मित्र असतील, त्या दोन्ही मित्रांना जेवायला घेऊन बसायचं, गेले बाजूला का एकाची भांडण त्याच्याशी लावायची, त्याच्याशी याच्या भांडण लावायचं, असं करता करता त्यांची हिंमत इतपत वाढली की ते उद्या माझ्या विरोधात खोटं बोलण्याची ताकद करतात। की लोक बोलतात की ज्याचं शीत खाल्लं त्याचं हित करायचं असतं। ज्यांनी निवडणुकीच्या अडचणीच्या काळामध्ये 25-25 लाख रुपये तुम्हाला भिकाऱ्यांना दिली, त्या भिकाऱ्यांना आयुष्यभर भिकारी राहाल अशी व्यवस्था शहापूरकरांनी कोणाचं नाव घेऊन मोठं नाही करायचं असं मोनिकांनी कालच सांगितलं, मी कोणाचं नाव नाही करत।
पण आपल्याला आपलाच नातेवाईक का करायला पाहिजे आणि तुम्ही काय समाजासाठी केलंय का समाजाचा एखादा माणूस जिल्हा परिषदचा पदाधिकारी नाही केला. आज आमचा एक मित्र त्यांच्या जोडीला झेंडा घेऊन फिरत होता. तुला अरे सभापती नाही दिलं म्हणून तू रुसून बसला होता. तेव्हा त्यांच्या मुलाला बाजूला ठेवून तुला का नाही सभापती केलं होतं हे कधीतरी तू विचार केला का? तुमचे नातेवाईक प्रत्येक पदावर बसले पाहिजे. तुम्ही तुमचे वडील आमदार होते, तुम्ही आमदार होते, आता कायम स्वरूपी तुम्ही याच्यावर फोन लावून उच्चापती करा, त्याच्यावर उच्चापती तेवढंच काम करा. तुम्ही यापुढे सरपंचाची जरी अपेक्षा केली तरी हा निलेश साबळे तुमच्या आदेश उभा राहील. 100% तुमच्या पिढीला पुढच्या 3 पिढ्यांना कुठलं पद मिळवून देणार नाही एवढी मी नक्की काय करतोय. कारण तुम्ही खाण केलेलं या तालुक्याची. तुम्ही या तालुक्यामध्ये ती पाण्याची स्कीम आणण्यासाठी बडबड केली. तुम्ही सांगता ज्या तालुका मुंबईला पाणी देतो त्या तालुक्याला तुम्ही नगरवरून पाणी आणण्याची स्वप्न पाहून त्या ठेकेदाराकडून लाखो रुपये करोडो रुपये तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांच्या कृपेने जमा केले स्वतःचं पोट भरण्यासाठी. तुम्ही काय या तालुक्यासाठी केले? तुम्हाला 3-3, 4-4, 5-5 वेळा या तालुक्याने आमदारकी दिल्या. तुमच्या वडिलांना आमदारकी दिल्या. तुम्ही काय केलं या तालुक्यासाठी? साधं एक सीबीए तुमच्या पोरांना शिकवलं, एक गोरगरिबाचा मुलगा तरी शिकवला का ते तुम्ही दाखवा. तुम्ही 2 समाजामध्ये वाद लावता. मी सगळ्या इथल्या आदिवासी माझ्या बांधवांना विनंती करतो, तुम्ही प्रत्येक गाव पाड्यावर जा, तिथे जाऊन दाखवा का जिजाऊने प्रत्येक गाव पाड्यावर कसं मेडिकल कॅम्प केलंय, तिथल्या रुग्णाला वाचवण्याचं काम केलंय. या शहापूरकरांसाठी 1 सीबीएसई शाळा केले. पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत 5 सीबीएसई शाळा सुरू करणारी आपली जिजाऊ दाखवा. प्रत्येक आदिवासी बांधवांना का तुमच्यासाठी प्रत्येक गावपाड्यावर मेडिकल कॅम्प घेतात. विद्यार्थ्यांसाठी करिअर गार्डन देणारी जिजाऊ आहे. येत्या या महिन्यामध्ये 5 कमी 5 ते 6 आरोग्य क्लिनिक उभी करणारी आपली जिजाऊ आहे का ती जिथे गोरगरिबाला आरोग्याच्या सुविधा मोफत देण्याचं काम करते. मी नक्कीच सांगतो, मी अनेक वेळा सांगतोय की ज्या ज्या राजकीय पक्षाच्या लोकांनी जिजाऊचे पैसे घेतले असतील आणि विरोधक काम केलं असेल त्यांच्या अंगावरती ते पैसे फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण जिजाऊचे पैसे कष्टाचे मेहनतीचे पैसे. जिजाऊने जो समाज एकत्रित केलाय त्या समाजाला निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं का तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी अभ्यासिका तयार करेल. या शहापूर तालुक्यामध्ये तुम्ही मागाल तिथे तिथे फ्री कोचिंग क्लासेसची व्यवस्था करेल. तुम्ही सांगाल तिथे तिथे पंचक्रोशीमध्ये जिजाऊचे आरोग्य उभे होतील. तुम्ही सांगाल त्या त्या पंचक्रोशीमध्ये आपण सीबीएसई शाळा निर्माण करू. त्याही कुठल्या तरी या चोरांसारख्या इकडनं वर्गण्या काढून तिकडनं वर्गण्या काढून इकडनं भीक मागून नाही तर स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने उभ्या करेल. एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतो. शहापूरच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं जिजाऊला बंधनकारक आहे. तुम्ही रस्ते सांगा, पिण्याचं पाणी सांगा, महिला सक्षमीकरण सांगा, युवकांना रोजगार सांगा, इतकंच नाही तर अगदी तुम्हाला युवा लोकांना पाहिजे असेल इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आमच्या भगिनींना शिकायचं असेल तर गावागावात सांगा. त्या त्या गावामध्ये मुंबईतील शिक्षक पाडून चांगल्या प्रकारे शिक्षण व्यवस्था तयार करण्याचं काम करू. आजही जरी असे उपटोपे उठत असतील आणि आदिवासी विरुद्ध पेशामध्ये निलेश साबळेने पेशाची केस टाकली असे खोटे आमिष दाखवून जर गरीब समाजाला फसवत असतील तर शिक्षण देण्याचं काम आपण करू. तर समाज कधी अशा भूलतापांना सोडट्यांच्या लागणार नाही. अशा प्रकारची समाज व्यवस्था आपण करा. आपल्याला अगदी अभिमानाने सांगतो, तुम्हाला सगळ्यांना आदरावर होण्याची संधी दादांनो तयार. आपण प्रत्येकाने आपल्या गावातला 8वी पास झालेला विद्यार्थी विद्यार्थिनी असेल, त्याला डॉक्टर व्हायचं असेल, त्याला IIT ला जायचं असेल, त्याला स्पर्धा परीक्षा वाचनालयातून अधिकारी व्हायचं असेल, त्याला न्यायाधीश बनायचे असेल, त्याला CA व्हायचे असेल, असे विद्यार्थी तुम्ही प्रत्येकाने गावागावातले सुद्धा त्या शहापूर तालुक्याने सगळ्यात जास्त घेतलाय. 100 विद्यार्थी तुम्ही जे नीटसाठी माझ्याकडे दिले तरी त्यांना डॉक्टर IIT ला पाठवण्याचं अधिकारी बनवण्याचं काम मी करत. 10वी पासचे विद्यार्थी झाले असतील, त्यांना चांगले पर्सेंटेज असतील, त्यांना कोणाला कॉमर्स करायचं, इंग्लिश स्पीकिंग आर्ट्स करायचं इंग्लिश मीडियम मधून, एवढंच नाही तर स्पेशल सायन्स करायचं, ते विद्यार्थी द्या. 1ही रुपया द्यायची गरज नाही. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल. परंतु त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. आपल्याला पोलीस भरती केंद्र आहे, सैन्य भरती केंद्र आहे, स्पर्धा परीक्षा वाचनालय क्लासेस चालतात. गावातील विद्यार्थ्यांना येणार, त्यांचं मनोबल तयार करा. नुसत्या 10,000 रुपयाच्या गोडाऊन मध्ये नोकऱ्या करण्यापेक्षा 25,000 रुपये स्टार्ट मला वाटतं पोलिसांना पगार आहे. महानगरपालिकेच्या भरत्या असतात, 40,000 रुपयाच्या स्टार्टला पगार असतात. आणि एकदा एक विद्यार्थी शासनाच्या सेवेमध्ये लागला तर त्यांचं कुटुंब आनंदी होतं, तर आणखी 10 कुटुंब आनंदी होतात. त्यासाठी आपल्याला मुलांचा मनोबल मजबूत करा. त्यांना जिथे अडचण पडेल तिथे तुम्ही मला सांगा. गावागावामध्ये आपण करिअर गार्डनचे कार्यक्रम घेऊ आणि विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये कसे लागतील अशा प्रकारे बघू.
आपल्याला माहिती आहे या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, रस्ते आहेत, लाईट आहेत. ज्या ज्या समस्या नागरिकांना भेडसावतील त्या त्या समस्या तुम्ही हरीश पैशांना सांगा, मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी तुमच्या बरोबर असेल आपल्याला. खासदारकी लढत होत होती की मी माझ्यासाठी नव्हतं लढत. मी जाहीर भाषणात सांगितलं होतं कुठल्याही खासदारापेक्षा खूप चांगलं जीवन आहे शहरामध्ये जीवन मी जगू शकत होतो आणि जगू शकतोय. परंतु मला शेवटच्या माणसाला खासदार करण्यासाठी मी निवडणूक लढवलं होतो. हे आपल्याला अगदी अभिमानाने सांगतोय. खासदारकी निवडणुकीमध्ये पराभूत झालं तर 1% सुद्धा मला दुःख नाही, कारण आपण लढलो. आपण लढणारे माणसं, आपण लढणारे माणसं नाही. आपल्या संस्थेचं नाव जिजाऊ आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचं नाव आहे आणि तिच्या संस्काराने आपली संस्था चालते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी तह केला होता. आपणही समजून आताच्या या निवडणुकीत आपण तह केला आहे. परंतु दादा काळ वाईट आहे. आपण या 2.5 महिन्यामध्ये शिकलेलं दररोज तुम्ही तुमचं काम सांभाळून 8 तास, उरलेले 16 तास समाजाचे किमान 4 तास समाजासाठी वाहून द्या. समाजाच्या दुःखापर्यंत पोहोचा, समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत पोहोचा, गावातील प्रत्येक पिढीतापर्यंत पोहोचा. कारण आपल्या संस्थेकडे स्वतःचं रुग्णालय आहे. त्या रुग्णालयामध्ये पोटातल्या बाळाच्या मी सांगितलेलं आहे की मी जर खासदार झालो तर या जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रात एक तरी काही डिलिव्हरीच्या काळात मरण पावली तर त्याचा पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा. मी आपल्याला सांगतोय आता मी खासदार नाही झालो, परंतु ज्या समाजाने आपल्याला पाठिंबा दिलेले त्या माझ्या माय माऊली एक जरी डिलिव्हरीच्या काळात मरण पावली तर त्याची जबाबदारी सर्व तुमची असेल. त्यामुळे तुम्ही गावातल्या प्रत्येकाच्या अडीअडचणी ओळखून घ्या. सोनोग्राफीत आपल्याला समजतं त्या बाळाला अडचण आहे त्यावेळेस आपल्या रुग्णवाहिकेमार्फत पेशंट घरकुलीला हजर करा. भले 15 दिवस तिच्या डिलिव्हरीला ताईचे राहिले तरी तिथे राहण्याची व्यवस्था आहे. ती ताई वाचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचे. दादा काय हे यांच्या बाप झाल्यापासून यांच्या मुलांपर्यंत कोणाला करता आलं नाही ते काम आपल्याला करायचं. आपल्याला या शहापूरच्या शेतकऱ्यांसाठी 5-6 पद्धतीचे कालवे आपण त्या कालव्यांसाठी आपल्याला लढायचे. त्याचं काम आपल्याला करायचं की इथल्या शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे. आपल्याला वेळ झाली तर या तालुक्यातच पाणी आमच्या जिल्ह्यातील लोकांना तालुक्यातील लोकांना मिळालं पाहिजे शेतीसाठी. यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी सध्या आपल्याला लढायचे. ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे विषय अडचणीत आहेत, ज्यांना आजपर्यंत मोबदला मिळाला त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या समस्यांसाठी उद्या रस्त्यावरची लढाई लढायला लागला तरी तुमच्या बरोबर मी एक बांधव म्हणून नाही एवढं नक्कीच सांगतो. आपल्याला माहिती आहे आपल्याला प्रत्येकाला जर आज्ञामय व्हायचं तर या गोष्टी कराव्या लागतील तर समाजाचं दुःख जाणून घ्यावं लागेल. जर तुमच्यातील एक बांधव ज्याने ठरवलं समाजाची सेवा केली तर मला कधी वाटत नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये इतका मोठा वेळ तर 2,31,000 मतं मला मिळू शकेल. ते चांगल्या कामाची ताकद आहे. तुम्ही चांगलं काम करता ते काम वाढवा. आपण प्रत्येकाने आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं नसल्यामुळे उद्या कल्याण किंवा भिवंडीमध्ये प्रॉब्लेम झाला. प्रत्येकाचे मित्र तिकडे तिकडे असतात. सोशल मीडिया वाढवा. सोशल मीडियामध्ये आपलं चांगलं काम आहे. आपण शासनाचे कुठले पैसे घेऊन काम नाही करत किंवा कुठल्या ठेकेदाराकडून पैसे घेऊन काम नाही करत. परंतु तुम्हाला इतकंच सांगतोय का ज्याने ज्याने त्रास दिलाय गावागावामध्ये तुम्हाला त्या सर्वांची यादी द्या, त्यांना मदत करायचं बंद करून टाकू. मला येतानाच आमच्या बरोबर गोपाल होता. गोपालने एका कार्यकर्त्याचा व्हॉट्सअप दाखवला का तू ज्याचा स्टेटस ठेवतो तो फॉर्म भरलेल तर बघ, असं करेल तो बघ, तो तसं करेल तर बघ. गोपालला मी तेच सांगितलं की त्याच्यासारखे 200 लोक आज शहापूर तालुक्यात आपण तयार केलं, त्याच्यापेक्षा मोठी लोक तयार केलं. त्याच्यामुळे अशा भिकारी लोकांचा स्टेटस पण पाहू नको की त्यांचे कुठले रिप्लाय पाहू नको. बोललो ना गोपाल तुला. आता काय कोण मोठा बेटा राहिला नाही, कोण दादा राहिला नाही. दादा आहे ती माझी मायबाप जनता आहे, मायबाप मतदार आहे आणि त्या दादांच्या जीवावरती आपण एवढी मतं मिळाली. त्यांच्या जीवावर आम्ही सगळे मंचावर बसले. त्यांना महत्व द्या. त्यांच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाने धावून जा. मला प्रत्येक ठिकाणी येता आलं नाही तरी पाहिजे. तुम्ही सर्वजण भाऊ आहे. तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुखदुःखाकडे धावून जा. मी तुम्हाला नक्कीच सांगतोय आरोग्याचा विषय हा कितीही मोठा असला तरी माझ्या शहापूरच्या कुठल्याही नागरिकाला एकही रुपयात न देता बरं करण्याची जबाबदारी माझी आणि मी ती 100% बदल करेन. म्हणजे तुम्ही माझ्याकडे विचार पोहोचवा. कुठल्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणाबाबत अगदी अमेरिकेला एमएसला जायचं असेल तरी त्याला शिक्षणाबाबत त्याची काबिलियत आहे, त्याची जाण्याची तयारी आहे तर त्याला पाठवण्यासाठी मी आपल्या बरोबर असेल. नुसते डॉक्टर इंजिनियर अधिकारी नाही. ज्या ज्या विद्यार्थ्याला जगाच्या पाठीवर शिक्षण घ्यायचे त्याला पाठवण्याची जबाबदारी माझी असेल. नक्कीच मी एवढं तुम्हाला सांगतोय. मी कशाच्या जीवावर सांगतोय. मी वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही मुलासाठी देऊन देईन, पण मी कमावलेली संपत्तीवर पहिला अधिकार तुमचा आहे शहापूरकरांचा आणि तुमच्यासाठी ती विकायला लागली तरी हरकत नाही. करून तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बेरोजगारी, शेतकरी विकास सर्व विषयी
प्राधान्याने शेतकरी शहापूरसाठी खर्च करेल आणि आपण जी मेहनत केलेली त्या मेहनतीने आज तुम्ही 70-75,000 मतं काढलेत. तुम्ही आजच कटिबद्ध व्हा का पुढच्या 1 महिन्यानंतर 1.5 लाख मतं आपल्या वाट्याला आले पाहिजेत. मग तो कुठलाही व्यक्ती देईल तो व्यक्ती 1.5 लाख मताने या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे. अशा प्रकारची तयारी आपण करावी हे आपल्याला विनंती करतो. आपण निवडून दिलेला मी परत एकदा सांगतो का 2 सरपंचांनी भाषण केले. तुम्ही जाऊन बघा त्यांच्या घरी काही 1 रुपया तरी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी राजकारणातून कमावलंय का? मी जिल्हा पंचायतीला उपाध्यक्ष होतो, अगदी मी गाडीही नाही वापरली, भत्ताही नाही वापरला. मी खासदार जरी झाला असतो तरी मला मिळणारं सर्व मानधन मी आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरण्याचं स्वतःच्या मनाशी ठरवलं होतं. अशा प्रकारची सेवा तुम्हाला आम्हाला सर्वांना समाजाची प्रामाणिकपणे करायची आहे. या शहापूरच्या सर्व पत्रकार मंडळी, सर्व पोलीस दल, सर्व सरकार शासकीय यंत्रणा सर्वांचा मी आभारी आहे की त्यांनी चांगल्या प्रकारे जिजाऊला किंवा दिलीप सांगलीला या मतदानामध्ये मदत केली. या सर्वांचा मी आभारी आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना विनंती करतो का प्रत्येकाने मनाची ठरवा का मला आजरामर व्हायचंय. छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येताना ठरवून नव्हते आले काही इतिहासामध्ये 400-350 वर्षानंतरही त्यांच्या जन्म वाढदिवस साजरे केले जाईल, जन्मतिथी साजरी केली जाईल किंवा पुण्यतिथी साजरी केली जाईल. परंतु आज त्यांनी केलेल्या कामामुळे आपण सर्वजण तिथे आजही नतमस्तक होतो. अशा प्रकारचं काम आपणही सर्वांनी करावं का आपल्यालाही आपण गेल्यानंतर पुढची 100-200 वर्ष जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याला छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांचं मोठं नाही होत आलं तरी सुद्धा एक 2-4 पिढ्या तरी आपल्या सर्वांची आठवण राहील अशा प्रकारचं काम करावं एवढी आपल्याला विनंती करतो. आणि मी बोललेले शहापूरकरांचे जे विषय आहेत आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, बेरोजगारी, शेतकरी विकास या सर्व विषयासाठी आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचे, पुढच्या लढाई लढण्यासाठी सज्ज व्हायचे. आणि तुम्हाला मी बोललेलो की आयुष्यात या देशाची घटना मानणारा कार्यकर्ता आहे. मी ज्याप्रमाणे राष्ट्रपती महोदय एखादा विषय बोलल्या तर तो कायदा असतो त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय की ज्यांनी 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या राजकारणात घालवलेल्या आहेत या सर्वांना मी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगले उमेदवार, चांगले विरोध प्रतिनिधी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्याला शब्द देतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.